मित्रांनो, तुमचे उत्पन्न कमी आहे, महिन्याला तुमच्या हातात खूप कमी पैसे येतात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचे उत्पन्न कमी असण्याचे सर्वात मोठे कारण काय आहे। तुम्ही नोकरी करत असाल, सेल्समध्ये असाल किंवा व्यवसाय करत असाल आणि कमी उत्पन्नामुळे तुम्ही टेन्शनमध्ये आहात, तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तुम्हाला कमी उत्पन्नामागचे कारण नक्की सापडेल। नमस्कार, माझं नाव दैवशाला, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, मी तुम्हाला जे कारण सांगणार आहे ते तुम्हाला थोडे धक्का देऊ शकते किंवा तुम्हाला थोडी शंका यायची शक्यता आहे। खरंच हेच कारण आहे का? पण मी तुम्हाला खात्री देते की खरंच हीच कारणे आहेत। या गोष्टीने काही फरक पडत नाही की तुम्ही काय करता, पण तुमचे उत्पन्न कमी असण्याचे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे तुमचा आळशीपणा। हो, तुमचा आळशीपणाच। एकूण धक्का बसला ना? पण काही हरकत नाही। काही लोक म्हणतील आम्ही 12-12 तास काम करतो, काही म्हणतील 12 तास काम केल्यानंतर आमच्याकडे वेळच नाही, मग आम्ही आळशी कसे झालो? काही म्हणतील आमचे कामगार नीट काम करत नाहीत, काही लोक म्हणतील आमच्याकडे करायला काही कामच नाही। पण खरं सांगू मित्रांनो, हे सर्व कारणे देऊन तुम्ही स्वतःला फसवत आहात। एकदा तुम्ही तपासून पहा, तुम्ही ऑफिसमध्ये जेव्हा काम करत असता तेव्हा त्यातील किती वेळ दुसऱ्यांबद्दल बोलण्यात किंवा फालतू चर्चा करण्यात जातो, किती वेळ फेसबुक, व्हॉट्सअप बघण्यात घालवता। हाच वेळ तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी वापरला तर तुम्ही नक्कीच तुमचे उत्पन्न वाढेल। पण फालतू चर्चामधील आनंद सोडणार कोण? फेसबुक, व्हॉट्सअप वर आपल्या मित्रांच्या आयुष्यात काय चालले आहे हे बघणार कोण? सुट्टीच्या दिवशी सुद्धा फक्त 4 तास सुद्धा स्वतःला शिकण्यासाठी दिले तरी तुमचे उत्पन्न नक्कीच वाढेल। पण ते शिकण्यासाठी मेहनत करावी लागेल, सकाळी लवकर उठावे लागेल। ते करणार कोण? तुम्ही सेल्समध्ये असाल तर कमी वेळेत जास्तीत जास्त कॉल कसे करता येतील यावर लक्ष दिले पाहिजे। कस्टमरला काय पाहिजे, त्याचे मन कसे वळवता येईल हे शिकण्यासाठी स्वतःचे काही गुण विकसित केले पाहिजे, पण त्याला मेहनत लागते। आपण तर जेवढं सांगतात तेवढंच काम करणार आहे। जर तुमचा व्यवसाय असेल तर कस्टमरला जास्तीत जास्त सवलत कशी देता येईल, क्वालिटी कशी वाढवता येईल हे पाहिलं पाहिजे। कामगार नीट काम करत नसतील तर त्यांना सांगावे लागेल व्यवस्थित काम करा किंवा त्यांना ट्रेनिंग दिली गेली पाहिजे। तरी सुद्धा नाही ऐकले तर त्यांना कामावरून काढून टाकून नवीन कामगार घेतले पाहिजे। पण हे सर्व करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करावे लागते। एकदा आपल्याला उत्पन्न मिळायला लागले की आपल्याला त्याची सवय लागते आणि मग आपण दुसऱ्या गोष्टींना जबाबदार धरायला सुरुवात करतो। जसे की मला वेळच नाही, कस्टमर मला नेहमी नाहीच म्हणतात, माझे कामगारच नीट काम करत नाहीत। ही सगळे कारणे तुम्ही देत असाल तर समजायचे की तुम्ही कम्फर्ट झोनचे शिकार झाला आहात आणि तुम्हाला आळशीपणाने ग्रासले आहे। आणि जर काही लोक म्हणत असतील आम्हाला काम करण्यासाठी नोकरीच नाही किंवा कामच नाही, तर मी म्हणेन की तुम्ही मनापासून काम शोधलेच नाही। आजकाल पूर्वी नव्हत्या एवढ्या संधी उपलब्ध आहेत। इंटरनेटमुळे आज हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत, फक्त तुम्ही ते शोधले पाहिजे व ते शोधायला मेहनत लागते। तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल की तुमचे उत्पन्न कमी आहे तर तुम्ही नक्कीच आळशीपणाची शिकार झाला आहात। लवकरात लवकर तुम्हाला या आळशीपणातून बाहेर पडावं लागेल व मेहनत घ्यावी लागेल। शोधून काढा तुम्हाला पुढे जाण्यासाठी कोणत्या गोष्टी थांबवत आहेत। एकदा तुम्हाला त्याचे कारण सापडले की कृती करायला सोपे जाते। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आळसाला झटकावे लागेल व सुरुवात करावी लागेल। आळस कसा दूर करायचा यावर व्हिडिओ हवा असेल तर कृपया नक्कीच कमेंट करून सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करा। आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.